नमस्कार मित्रांनो, माझं नाव कौस्तुभ म्हात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव ASK सिव्हिल वर्क आहे. हा माझा ॲक्च्युली पहिलाच फुल व्हिडिओ आहे आणि हा पार्ट 2 आहे. तर आपण एक म्हाडाचं 305 स्क्वेअर फुटाचं 1 BHK फ्लॅट रिनोव्हेट केला होता एकतानगर मालाडला. तर तिकडे आता फर्निचरचं काम चालू आहे आणि त्याचं सिव्हिलचं काम माझ्यामार्फत झालं होतं. तर त्याचे डिटेल्स मी आता तुम्हाला शेअर करणार आहे की आपण कसं चेंजेस केले आहेत ते. सो हा आहे आपला हॉलची एंट्री. मेन डोअरच आहे हा. त्याचं फॉल सिलिंग जुनाच आहे, फक्त आपण त्याला लाईट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. विंडोला आपण एक्सटेंड करून सिटिंग अरेंजमेंट प्लस स्टोरेज आणि त्याला फ्लुटेड ग्लासच्या स्लायडिंग विंडोज वरती स्टोरेज, हे आपण मंदिरचं सेक्शन दिलेलं आहे. हॉलला पहिला डॅडो टाईल्स होत्या, त्या आपण ब्रेक करून स्कर्टिंग लेवलपर्यंतच ठेवले आहेत आणि स्कर्टिंगला जे आपण ग्रॅनाइट यूज केलं आहे ते सगळं डोअर विंडोचं लेफ्ट ओव्हर आहे, ते आपण यूज केलेलं आहे. हे आपलं किचन आहे, त्याला फुल बॉडी टाईल लावलेला आहे. काउंटरला छोटंसं सिंक प्लस त्यावर स्टोरेज आहे, आपलं एक्सटेंड केलेलं आहे स्टोरेज, ह्याला अपलिफ्ट केलेलं आहे. हे मिक्सर ग्राइंडर वगैरेसाठी स्टोरेज. खाली आपण डिशवॉशर ठेवणार आहोत. हे आपलं ओव्हरहेड टँकचं सिलिंग आहे, त्याला ॲक्रेलिक शीटने आपण डिझाईन केलेलं आहे. एक काउंटर वॉश बेसिन दिलेलं आहे, त्याच्याखाली स्टोरेज. त्याच्या साईडला आपण छोटे स्टोरेज दिलेलं आहे, सोप डिस्पेन्सर, मॉप वगैरे ठेवायसाठी. आणि हे आपण मध्ये स्टॅबिलिटीसाठी सपोर्ट दिलेला आहे लोखंडाचा. हे आपलं वॉश बेसिन, ड्रायर आणि रेफ्रिजरेटरचं सेक्शन आहे. इकडे आधी आपलं जुन्या ह्याच्यामध्ये WC होतं, ते आपण ब्रेक करून हे सेक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इकडे आपण कॉमन WC बाथरूम केलेलं आहे. त्याला वरती ॲक्रेलिक शीटचं डिझाईन दिलेलं आहे, कारण लहान मुलं आहेत त्याच्यासाठी. इकडे आपण छोटं निश प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर विंडोला आपण 2 एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हे आपलं आहे बेडरूममध्ये हे कबर्ड आणि बेड ऑर्डरनी बनवलेले आहेत क्लायंटनी. इकडे पण आपण स्टोरेज प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर विंडोला आपण एक्सटेंड केलेलं आहे आणि इकडे खाली स्टोरेज आहे आणि वरती बेड बनवणार आहोत. हे आपलं एक्झिस्टिंग स्टोरेज होतं त्यांचं. इकडे आपण फॉल सिलिंग करून त्याला स्ट्रीप लाईट आणि कन्सील लाईटिंग दिलेली आहे आणि पेंटिंग वगैरेचं काम झालेलं आहे. डोअरसाठी आपण स्पेस वाचवण्यासाठी स्लायडिंग डोअर प्रोव्हाइड केलेला आहे. जे पण स्लायडिंगचं काम झालेलं आहे ते सगळं आपलं फ्लुटेडमध्ये झालेलं आहे, कारण ते थोडं चांगलं लुक येतं त्याने आणि ट्रेंडी पण आहे. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसाल तर तो अवश्य बघा, कारण तिकडे जे होतं आणि हे जे आहे म्हणजे फुल 360 चेंजेस कसे झालेत ते आपल्याला